नमस्कार फ्रेंड्स, माझ्या सेवन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गौरीपूजन झालेले आहे. सर्वीकडे महालक्ष्मी सुद्धा बसलेले आहेत. तर महालक्ष्मी आणि गौरीपूजन निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आम्ही पणज इथे चाललेलो आहोत. कारण पणज इथे एक महालक्ष्मीचं जागृत देवस्थान आहे. जसे की तिथे यात्रा वगैरे भरते आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाखो संख्येने अकोट, अचलपूर, अंजनगाव या एरियामध्ये पुष्कळ जण भाविक दर्शनासाठी येतात. तर चला आम्ही तिकडे चाललेलो आणि जे जे काही तिथे कव्हर अप करण्याचा प्रयत्न करेलच मी, की टेम्पलच्या सराउंडिंग मध्ये काय काय असतं आणि नेमकं भाविक किती आतुरतेने तिथे दर्शनाला येतात ते दाखवायचा प्रयत्न करतोय. आज मी एक छोटासा ब्लॉग घेऊन येतोय. चला तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आता पणजसाठी. आधी पेट्रोल टाकतो आम्ही, कारण की पेट्रोल तर लागेलच. 30 किलोमीटर जातो इथं. अजून पुन्हा निघालो. फायनली आपल्याला जिथे यायचं होतं त्या गावी पणजला आपण पोहोचलेलो आता. आपण हे बस स्टँड आहे पणजचं, इथे पोहोचलेलो आहोत. इथे कदाचित बोर्ड सुद्धा लागलेला आहे वरतं आणि सर्व भावी भक्तांचे स्वागत आणि मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. बघूया आता कुठल्या साईडने, कारण की लास्ट टाइम पण आलो होतो तो रूट दुसरा होता. कारण की पावसामुळे खूप ती जी छोटीशी एक नदी आहे इथे तर पूर्ण ब्लॉक करून ठेवते एक रूट. आता दुसरा रूट आहे बहुतेक, कारण की आम्ही आतमधून चाललेलो, कारण की आतमधून रोड केलेला आहे यांनी. इंटेरियरमधनं चाललो आहे तिकडे. फायनली आम्ही पोहोचलो. आता बाईक लावली, देन आम्ही निघालो आता मंदिराकडे जाण्यासाठी. तिसऱ्या वर्षी पण रूट असाच होता. अजून पण पाण्यामुळे खूप हे झाल्या. काल पाऊस आला म्हणतात तिथे. पप्पा की बरी माझी सिस्टर तिला चालायला खूप त्रास होतोय. थोडी चालण्यात खूप मजा येत आहे. आणि देन इथे यात्रा लागते आता. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की बा शॉप्स लागत आहे सर्वांचे. काही लागलेले आहेत आणि काही लागत आहे, त्यांची तयारी चालू आहे. कारण की काल पावसाळ्यामुळे पुष्कळ लोक लेट झालेले आहेत यायला. तसं आता लोक थोडं थोडं करून येत आहे आणि यात्रा पण आता, कारण की काल रात्री पाऊस खूप आला म्हणतात इकडे. देन आपण जस्ट आता पोचण्यातच आहो मंदिराकडे. फायनली आपण बस पोहोचलो आता. आपण खूप वेळपासून मंदिर बघण्याच्या आतुरता होती आपल्याला. आता आपण त्या परिसरामध्ये आलेलो आहोत. इकडल्या साईडनं खूप मोठा पेंडॉल टाकलेला आहे भाविकांसाठी. आणि देन हे मंदिर आहे जे तुम्हाला दिसतंय. हे मंदिराचं घुमट, महालक्ष्मी मातेच्या मंदिराचं घुमट आहे. इथे कळस वगैरे. आणि ते ऑलमोस्ट आधी पण एवढं पाऊस असल्यामुळे पण तिथे लोक आलेले आहेत. काका भेटले. काका मला टिक्का लावतो. म्हटलं लावा, काही प्रॉब्लेम नाही. कारण एक चंदनाचा टिक्का लावल्यानंतर जे आपल्याला डोक्याला शांती मिळते एक वेगळीच असते. आता चला आम्ही चाललो लाईनमध्ये लागायला, कारण की रूल फॉलो केलेच पाहिजे. आजूबाजून जी नदी सांगितली लाईनमध्ये लागलो आणि जस्ट आता दर्शनाला लागला. इथे रास दिली मम्मीनी. आता लगेच मंदिराकडे. फायनली आम्ही देवींचं दर्शनाला लागलो आणि देवींचे दर्शन भेटलंय आम्हाला. असे एक स्वयंभू मंदिर आहे महालक्ष्मी मातेचं माहेर. आणि देन आम्ही बाहेर आलो. छान दर्शन झालं. इथे आईने कापूर वगैरे लावला. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि देन आम्हाला राजू काका बोके भेटले, जे मुख्य प्रवर्तक आहे मंदिरांचे. त्यांच्याशी डिस्कशन केलं की बा मंदिराविषयी थोडीफार माहिती द्या आम्हाला आणि
काही गोष्टी अशा होत्या मंदिराच्या त्या आम्हाला माहिती नव्हत्या अजूनपर्यंत. त्या खूप छान प्रकारे आम्हाला सांगितल्या, आम्हाला समजून सांगितल्या काय आहे विशिष्ट काय आहे आपल्या मंदिराविषयी. तर त्यांनी आम्हाला खूप छान सांगितलं आणि बरीच अशी माहिती मिळाली त्यांच्यासोबत बोलत असताना. आणि आम्हाला बोलताना त्यांनी जे काही माहिती दिली ते अशी एक वेगळंच वाटलं ऐकलं. चला तर आपण त्यांना विचारूया आता. काका, थोडी आम्हाला माहिती हवी होती मंदिराविषयी आणि तुमचा आधी परिचय सुद्धा. नमस्कार, मी राजीव विठ्ठलराव बोचे, महालक्ष्मी माता माहेर संस्थान पणज, तालुका अकोट, जिल्हा अकोला या संस्थांचा मुख्य प्रवर्तक म्हणून आपल्या सर्व भाविक भक्तांना मंदिराचं महात्म्य, मंदिरात झालेल्या आत्म चमत्कार याच्या संदर्भात आणि मंदिराच्या संदर्भात, महालक्ष्मीच्या संदर्भात भाविक भक्तांची असलेला विश्वास आणि श्रद्धा. सर्वप्रथम आम्ही मंदिराच्या वतीने ही भूमिका मांडतो की हे स्वयंभू मंदिर आहे. आमच्या परिसरामध्ये करंडे परिवार होता. या करंडे परिवारांचं सातत्यानं कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याचा दरवर्षीचा रिवाज होता. दुर्दैवानं करंडे महाराज म्हातारपणामुळे, वार्धक्यामुळे जाणं येणं त्यांना शक्य होत नव्हतं आणि खूप त्रास होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनात आलं मी आता महालक्ष्मीचं दर्शन कसं घेऊ. तर ते जेव्हा महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांना तिथं स्वप्नातून महालक्ष्मी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत येतो, तुम्हाला आता पुढे येणं जाणं अवघड होईल, आम्ही प्रत्यक्ष तुमच्या सोबत येतो, फक्त आमची एकच अट राहील की आम्ही जेव्हा तुमच्या सोबत येतो तेव्हा तुम्ही मागं वळून पाहू नका. करंडे महाराज त्यावेळेस की दळणवळणाच्या व्यवस्था नव्हत्या, जवळपास 250-300 वर्षा अगोदरची ही गोष्ट आहे. महाराजांच्या मागे महालक्ष्मींनी येणं चालू केलं. महाराजांना मधात इथं वडळी देशमुखांनी पणाच्या वेशीवर शंका आली आणि त्यांनी वळून पाहिलं महालक्ष्मी आहेत की नाही. तर तेव्हापासून ह्या महालक्ष्मी इथंच राहायला आहेत आणि हे महालक्ष्मीचं माहेर म्हणून भारतातलंच नव्हे तर जगातलं माहेर असलेलं एकमेव मंदिर आहे. महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी असतील, परंतु महालक्ष्मीचं माहेर असलेलं एकमेव संस्थान हे पणज येथे आहे आणि हे अत्यंत जागरूक देवस्थान आहे. या परिसरातील भक्तांना त्या संदर्भात वेळोवेळी महालक्ष्मीचा कृपाप्रसाद मिळालेला आहे, आशीर्वाद मिळालेला आहे. इथेच एक आमचं मोठं विहीर होती अशी आख्यायिका आहे. ज्यावेळेस जुन्या काळात लोक इथं अन्नदानाचा कार्यक्रम करत तेव्हा त्या विहिरीतून पूर्ण अन्नदानासाठी लागणारं साहित्य, भांडे कुंडे हे सर्व वर यायचे. जेव्हा हे लोक अन्नदानाचा कार्यक्रम करायचे पुन्हा त्या विहिरीत ते भांड्या सोडून द्यायचे. अशा पद्धतीने अनेक वर्षापासून या महालक्ष्मीचं महात्म्य आहे आणि प्रचंड श्रद्धा या परिसरातल्या लोकांची. परिसरच नव्हे, पुण्यावरून इथं भाविक भक्त येतात, MP मधून इथं भाविक भक्त येतात, मराठवाड्यामधून भाविक भक्त येतात, दूरवरून इथं भाविक भक्त येतात. दरवर्षी 50 ते 60 त्यांचा भंडारा होतो. 50-60 त्यांचा इथं महाप्रसाद दरवर्षी होतो. आतापर्यंत हे संस्थान परिवारांच्याकडे होतं. गेल्या 16-17 वर्षापासून यांनी हे सार्वजनिक करण्याकरता आम्हाला सर्वांना दिलेलं आहे. धन्यवाद काका. इकडे छान प्रकारे सर्व महाप्रसादाची तयारी केलेली आहे आणि आता आम्ही महाप्रसादाला चाललोच आणि सोबतच तुम्हाला महाप्रसाद कसा घेतो, किती शिस्तताप्रिय जे महाप्रसाद घेतात, इथली जे भक्त येतात, भक्तगण येतात ते शिस्तीमध्ये महाप्रसादाचा आस्वाद सुद्धा घेतात. कारण की जो महालक्ष्मी मातेचा जो महाप्रसाद असतो तो सर्वांनाच माहिती आहे की कोणी त्याला उष्ट टाकत नाही महत्त्वाचं. आणि त्यात कोवड्याची भाजी आणि फोडणीचा भात, बुंदी आणि पोळी आणि आंबील जी असते ते सुद्धा आणि खूप छान प्रसाद असतो. मित्रांनो, तुम्ही एक वेळा तरी इथे व्हिजिट द्याच आणि या दर्शनाला. फायनली आमचे दर्शन आटोपलेलं आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला स्वयंपाकगृह दाखवतो मी आता. इथे अजून सुद्धा भाविकांसाठी महाप्रसाद बनवणं चालूच आहे, कारण की भाविक पुष्कळ येणार आहेत अजून. पण पावसामुळे थोडं लेट झाले आहेत, पण नक्कीच खूप दूरदूरून लोक येतात हे तुम्हाला कळलंच असेल. कारण की काकांनी जे सांगितलं आपल्याला त्यातून तुम्हाला समजलं असेल की किती विशिष्ट ठिकाण आहे. चला मग मित्रांनो, आम्ही आता रिटर्न घरी निघतोय. आता यात्रा बघतो थोडी आणि काका पुन्हा भेटले. काकाची स्माईल. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि महाप्रसाद पण घेतला आम्ही. आता घराकडे निघतोय. रिटर्न आम्ही रोडने निघालो. आता बाईक वगैरे घेऊ आणि पुन्हा निघूया घराकडे.
मित्रांनो, आम्ही घरी आलेलो आहोत आणि छान प्रकारे आमचं दर्शन झालं आणि त्यात बऱ्याच मी गौरव गोष्टी केलेल्या, यात्रा वगैरे टेम्पल सर्व दाखवलेलं आहे आणि महालक्ष्मी मातेचं सुद्धा तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. आणि त्यात आपल्याला जे मुख्य प्रवर्तक आज लाभले होते, जे संस्थांचे मुख्य आहेत, राजू काका भुके, राहणार पणज आणि राहणार तालुका अकोट इथले होते ते. आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, थोडक्यात नव्हे तर पण एक चांगली खूप छान माहिती दिली की बा संपूर्ण भारतामधलं एकमेव ठिकाण जे आहे ते पणजला आहे. आणि ते जे मंदिर आहे आणि जे महालक्ष्मी मातेचं जे टेम्पल आहे तिथलं ते स्वयंभू मंदिर आहे. तर आपल्याला या प्रकारे माहिती दिली, मी आज देण्याचा प्रयत्न केला आणि राजू काकांनी खूप छान माहिती दिली आपल्याला. आणि नक्कीच तुम्ही पण जा तिथे दर्शनाला, खूप छान वाटेल तुम्हाला, कारण की तिथला जो ॲम्बियन्स आहे खूप छान आहे. आजूबाजूने पूर्ण हिरवगाळ आहे, शेती आहे. आणि त्यात महत्त्वाचं त्या मंदिराची विशेषता तुम्हाला कळलीच असेल, कारण की काकांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेलीच आहे त्यामध्ये. आणि आशिया खंडामधलंही म्हणू शकतो किंवा पूर्ण जगातलं आपण काकांनी सांगितलं की संपूर्ण जगामधलं जे मंदिर एकमेव की महालक्ष्मी मातेचं माहेरघर म्हटलं जाते. तर मित्रांनो, तुम्ही जा दर्शनाला आणि पुन्हा एकदा म्हणू इच्छितो की बा माते ईश्वरचरणी एक प्रार्थना करतो की बा सर्वांना सुख समृद्धी लाभो आणि सर्वांचे आरोग्य चांगले हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असंच मी नवनवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या ब्लॉगला सहकार्य करताय तुम्ही आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू.